महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार। 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम नागपुरात पार पडणार। याआधी 1991 मध्ये नागपुरात झाला होता मंत्रिमंडळ विस्तार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना देणार। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्र सिंग राजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटलांना संधी मिळण्याची शक्यता। विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 2 राज्यमंत्री, 7 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता। राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्येही पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपुरात येणार। फडणवीसांच्या स्वागताची नागपुरात जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात प्रत्येक घराला रोषणाई। फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी। नोटीस आलेल्या दादरच्या हनुमान मंदिराला आदित्य ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता भेट देणार। काल उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून केली होती कडाडून टीका। दादरच्या हनुमान मंदिरात संध्याकाळी महाआरती करणार। संजय राऊतांची माहिती। हमाल मजुरांच्या मंदिराला नोटीस पाठवली आहे। हिम्मत असेल तर तोडून दाखवा, राऊतांचं आव्हान। मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। त्यांनी घेतलेला निर्णय सर्व आमदारांना मान्य असेल, दादा भुसेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक। काही जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत, मात्र लॉबिंग करून सर्व गोष्टी मिळतात असं भाजपत होत नाही, लोणीकरांचं वक्तव्य। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना थंडीत जमिनीवर झोपवलं। हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। शस्त्रक्रियेनंतर झोपवण्यासाठी कॉट उपलब्ध नसल्यानं जमिनीवर झोपवलं। आरोग्यमंत्री भ्रष्टाचाराने बरबटले होते। संजय राऊतांचा हिंगोलीच्या प्रकरणावरून निशाणा। शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवणं हे दुर्दैवी, राऊतांचं वक्तव्य। आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झालाय। शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावं लागत असेल तर महाराष्ट्रात सरकार आहे का असा प्रश्न निर्माण होतो। हिंगोली प्रकरणावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कापूस सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी आत्महत्या करतायत। कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन महायुती सत्तेत आली, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, विजय वडेट्टीवारांचा आरोप। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण। पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासात गौरव कोडगिरेंची सुटका। इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, सकल मराठा समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। गेल्या 2 दिवसांपासून एनआयएचं पथक अमरावती शहरातच। छायानगरमधून ताब्यात घेतलेल्या युवकाची आज 3ऱ्या दिवशीही चौकशी होणार।
नाशिकमध्ये नव्या वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती. गणवेश, ओळखपत्र, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला पुरुषांना गणवेश सक्ती. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. सायंकाळी 5 वाजता दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा होणार. भिवंडीच्या कामतघरमध्ये दत्त जयंतीनिमित्त यज्ञ सप्ताहाचं आयोजन. माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी सपत्नीक केलं हवन. 7 दिवस गुरुचरित्र पारायणाचंही आयोजन. पुण्यातील दगडूशेठ मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरात फुलांची आरास. दत्ताच्या मूर्तीला 3 किलो सोन्याचे दागिने परिधान. दर्शनासाठी सकाळपासून पुणेकरांची मोठी गर्दी. अलिबागच्या रेवदंडामधील चौल गावात दत्त जयंतीचा उत्साह. रेवदंडा चौल भुवाळे येथे उंच टेकडीवर असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरात 5 दिवस यात्रा. पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड. 6 उदंचन पंप बंद. त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई शहर उपनगरासह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 15% कपात. नाताळच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या. मुंबई करमाळी, कोचुवेली आणि पुणे करमाळी दरम्यान 48 विशेष सेवा चालवण्यात येणार. पश्चिम रेल्वेवर महामार्गावरही उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवण्यात येणार नाहीत. उद्या मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. हार्बर मार्गावर उद्या सीएसएमटी पनवेल दरम्यान ब्लॉक. तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवाही रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी वाशी विभागात विशेष लोकल धावणार. कराड चिपळूण महामार्गावर वाहतूक ठप्प. वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्यानं वाहतूक ठप्प. कुंभारली घाटात वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा. कुर्ला बस आगारातून बेस्टची वाहतूक पुन्हा सुरू. बेस्ट बस अपघातानंतर वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. नंदुरबारच्या सातपुड्यात थंडीची लाट. तापमान 8 अंश सेल्सिअसच्या खाली. थंडीसोबत सर्वत्र दाट धुक्याची चादर. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमी भावाने होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा. धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 1 लाखांहून अधिक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यानं ही मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. भिवंडीच्या लोणाडमध्ये बिबट्याचा थरार. 20 तासांच्या ऑपरेशननंतर बिबट्याला पकडण्यात यश. पॅरामाउंट गोदामात बिबट्या शिरला होता. माझगाव डॉकला 250 वर्ष पूर्ण. उद्या माझगाव डॉक लिमिटेड चॅलेंज रनचं आयोजन. मॅरेथॉनसाठी दक्षिण मुंबईतील वाहतुकीत बदल. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाट्यावर एसटी बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक. अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू तर 22 प्रवासी जखमी. मुंबईतील करी रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. इमारतीतून रात्री उशिरा सायकल चोरून नेतानाचा व्हिडिओ. पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूपच्या दिशेने जाणारी ट्रेन कोसळली. अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी. घाटकोपरचा उड्डाणपूल उतरत असताना ट्रेलरचा दोर तुटला आणि क्रेन कोसळली. अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या विदेशी नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून 16 नायजेरियन आरोपींना अटक. 12 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. मुंबईच्या चेंबूरमधील अमर महल भागातील सायकल आणि फर्निचर दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यात ठिय्या. डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई. तारापूरकरांचा आरोप. गडचिरोलीत गेल्या 5 वर्षांपासून एकाही स्थानिक तरुणाचा नक्षलवादी चळवळीत प्रवेश नाही. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचं रक्षण फक्त संविधान करू शकतं. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर गिरधर याचं वक्तव्य.
दिल्लीतील शाळेला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी. DPS RK पुरम शाळेला बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा मेल. संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार. तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधीही चर्चेत सहभागी होणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट. विधेयक लोकसभेत सादर केलं जाणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा ABP माझाच्या हाती. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेतील. बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यासाठी सज्ज. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होईल. सरकारकडून पॅन 2.0 डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय. या प्रकल्पासाठी सरकारकडून 1435 कोटी खर्च. नवे पॅन कार्ड ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर असणार. रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची आज सुटका. पुष्पा 2च्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी. कार्यक्रमात 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको. दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात दाखल केली होती जनहित याचिका. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आई झाली. फोटो शेअर करत चाहत्यांना बाळाची पहिली झलक दाखवली. राणी मुखर्जीच्या बहुचर्चित यशस्वी मर्दानी चित्रपटाचा 3रा भागही येणार. मर्दानी 3ची आदित्य चोप्रा यांनी घोषणा केली. अभिराज मिनावाला दिग्दर्शन करतील. 2026 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.